मंडळी, आजचा विषय अतिशय ज्वलंत विषय आहे हे लक्षात घ्या। आजचा हा विशेष व्हिडिओ मिस करू नका, कुठेही जाऊ नका। सामान्य नागरिक म्हणून तुमच्या अस्तित्वाचा आणि तुमच्या लाडक्या लेकरांच्या भविष्याचं वाटोळं या देशातील राजकारण्यांनी करू नये याकरिता हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल। मंडळी, बोलू द्या मला। आज मी बोलणार आहे, माझ्या बोलण्याने त्यांच्या बुडाला आग लागली तर कदाचित हे लक्षात घ्या, माझा आवाज बेकायदेशीरपणे बंद केला जाऊ शकतो। हे सत्ताधीश माझं चॅनल बंद पाडू शकतात। आपल्या भाडोत्री ट्रोल आर्मी कडून मलाही धमकावू शकतात। परंतु आज मी बोलणार, आज मी माझ्या सामान्य नागरिकांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा आणि इथल्या बेरोजगारांचा आवाज बनून बोलणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। विषय नेपाळला घडलेल्या हिंसाचाराचा आहे। मी हिंसेचं समर्थन अजिबात करीत नाही, परंतु हिंसाचार नेपाळला का घडला, कोणत्या कारणासाठी घडला हे भारतीयांनी जाणून घेणं आज फार गरजेचं झालं आहे। वर्षानुवर्षे नेपाळच्या सामान्य नागरिकांवर, तिथल्या युवकांवर, तिथल्या तरुणांवर, विद्यार्थ्यांवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात हा बंड नेपाळमध्ये हल्ली उठला आहे। ही आग, हा रोष, हा भूकंप, हा ज्वालामुखी उद्या आपल्या देशात म्हणजे भारतात देखील फाटू शकतो, कारण इथली देखील राजकीय संस्कृती सडायला आली आहे, नव्हे तर सडलीच आहे। भारतातील युवकांच्या सहनशीलतेचा अंत झाला तर उद्या अशाच अन्यायाविरुद्ध या भारतातील तरुण, नवतरुण रस्त्यावर उतरू शकतात। हे ठणकावून सांगण्यासाठी आज हा व्हिडिओ मी तयार करतो आहे। या हरामखोर बाणगुडांना चेतावणी देण्यासाठी आज हा व्हिडिओ आहे, हा विषय आहे, हे भाष्य आहे। लक्षपूर्वक ऐका आणि शेवटपर्यंत बघा। इथल्या नेत्यांनो, लक्षात घ्या, इथल्या नेत्यांनो, आमदारांनो, खासदारांनो, मंत्र्यांनो आणि हल्लीच्या सत्ताधीशांनो किंवा उद्याच्याला कुठलाही पक्ष सत्तेवर या भारतात आला तर त्यांना देखील ही पूर्वसूचना आहे। पक्ष प्रतिपक्षातील काही अनपढ पुढारी, काही 7वी फेल नेते, काही 10वी नापास मंत्र्यांनो, आज तुमच्या कानाची भोकं तुम्हाला उघडी करावी लागणार आहे आणि बुद्धी नावाचं बोडखं शाबूत ठेवून हे आज तुम्ही ऐकायला पाहिजे। हे राज्य, हा देश तुम्ही चालवत आहात असं जर तुम्हाला राज्यकर्त्यांना वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज आहे, ही तुमची अंधश्रद्धा आहे, हे लक्षात घ्या। प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रतिभावान बुद्धीच्या बळावर हे राज्य, हा देश चालतो, हे ध्यानात ठेवा। आणि अशा IAS, IPS किंवा अनेक प्रकारच्या अधिकाऱ्यांना धमकावणाऱ्या पांढर बडग्यांनो, आज तुम्हाला सावधान होण्याची वेळ आली आहे। आता तरी तुम्ही सुधरून जा। नेपाळचं उदाहरण डोळ्यापुढे ठेवा। तुम्ही लबाड बोलून शेतकऱ्यांना फसवून सामान्य जनतेच्या जोरावर निवडून येणार आणि काय तुमच्या भंगार जिंदगीतून येणारे तुम्ही केवळ आमच्या भरवशावर मखमली गादीवर झोपणार, केवळ आमच्या भरवशावर। आमच्याच भरवशावर तुम्ही महागड्या गाड्यांमध्ये फिरणार आणि ज्या जनतेच्या, ज्या सामान्य नागरिकांच्या जीवावर तुम्ही निवडून आलात त्याच जनतेच्या छाताडावर लाथ मारून तुम्ही पुढे जाणार आणि आपले खिशे भरण्यासाठी प्रयत्न करणार। आणि तुमची औलाद कुठे? तुमची औलाद तुम्ही परदेशात शिकायला पाठवणार आणि इथल्या सरकारी शाळा तुम्ही बंद पाडणार। इथल्या युवकांना, तरुणांना रोजगार नाही, शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत रस्ते नाहीत, ग्रामीण भागात अनेक प्रकारच्या सुख सुविधा अजूनपर्यंत पोहोचल्या नाहीत, नोकरदारांना वेळेवर पगार नाही, वेतन नाही, ठेकेदारांना वेळेवर त्यांचं बिल त्यांच्या कामाचं मिळत नाही, त्यांना पैसे मिळत नाही। मागे असाच एका ठेकेदाराचा मृत्यू झाला, त्याने आत्महत्या केली। सरकारी दवाखान्यात पुरेसे डॉक्टर्स नाहीत, सरकारी कार्यालयात पुरेसा स्टाफ काम करण्यासाठी नाही, 10 लोकांचा भार सरकारी कार्यालयात एका कर्मचाऱ्यावर येत असतो।
शेतकऱ्यांना कृषी विभागाचं कवडीचं सहकार्य नाही, शेतमालाला भाव नाही, तुम्हाला ठाऊक आहे, आश्वासन देऊन कर्जमाफी नाही, पीडितांना नुकसान भरपाई नाही, आणि या विरोधात आम्ही जर का मोर्चे काढले, आंदोलनं केली, उपोषणं केली की पोलिसांना हाताशी धरून मग तुम्ही आंदोलन दडपून टाकणार. आम्ही चक्काजाम केला तर आंदोलकांवर गुन्हे नोंदवणार, लाठीमार करणार, वेळ आली तर गोळीबार देखील करणार. निरपराध आंदोलकांवर लाठीमार करणार आणि तुमच्या विरोधात सोशल मीडियावर आम्ही काही लिहिलं, आम्ही काही बोललो, आम्ही काही भाष्य केलं तर आमचा आवाज बंद करण्यासाठी तुम्ही उपाय शोधणार. कारण तुमच्याकडे गृह खातं आहे, तुमच्याकडे पोलीस आहेत. प्रामाणिक पत्रकारांचे युट्यूब चॅनल्स तुम्ही बंद पाडणार, तुमच्या मनमर्जीने हे सगळं चालणार, त्यांच्यावर तुम्ही गुन्हे नोंदवणार. मग तुम्ही नेमलेले ते भाड्याचे बैल कोण? प्रामाणिक पत्रकारांना तुम्ही, ते तुमचे भाड्याचे लोक पत्रकारांना ट्रोल करणार, जे प्रामाणिकपणे आपली पत्रकारिता या राज्यात या देशात करीत आहेत. तुमच्यात धमक नसेल तर राजीनामे द्या, तुमची कुवत नसेल तर मुंबई दिल्लीतून तुमचं धोपटी बेळणं उचला आणि तुमच्या पूर्वीच्या भिकार जिंदगीत तुम्ही तुमच्या गावाकडे परत जा. या पलीकडे काय सांगणार? तुमचं डोकं तुम्ही ठिकाणावर ठेवून तुम्हाला विचार करण्यासाठी भाग पाडणारं कांड नेपाळमध्ये घडलं आहे आणि घडत आहे. त्यामुळे सावधान व्हा, ही सूचना आहे. जनतेशी सुसंवाद ठेवून वागा, चांगलं वागा, चांगलं बोला. काय झालं नेपाळमध्ये पाहिलं असेलच. जनतेच्या जोरावर निवडून आलेले नेपाळचे मंत्री, संत्री, कलंत्री आपला जीव वाचवण्यासाठी रस्ता दिसेल तिकडे पसार होत आहेत, रस्ता दिसेल त्या बाजूने धावत आहेत. मंत्री पुढे पडत आहेत आणि जनता त्यांना नागडं करून अक्षरशः रस्त्यावर झोडत आहे, हे लक्षात घ्या. नेपाळचं संसद भवन पेटवलं, सुलगवलं, जळून खाक झालं. नेपाळी पंतप्रधान राजीनामा फेकून बुडाला पाय लावत रस्ता दिसेल तिकडे पळाला. एवढंच नाही तर त्यांच्या बायका पोरांना देखील नेपाळच्या तरुणांनी ठेचलं आहे, त्यांना झोडलं आहे. त्यांची मालमत्ता, त्यांचे सरकारी बंगले अगदी होळी सारखे पेटवले आहेत, हे लक्षात घ्या. आणि हो, आज हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मंडळी, तुमच्या परिसरातील एखादा मंत्री, एखादा आमदार किंवा काही खासदार कोणी माजलेला असेल तर त्यापैकी त्या सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा, पाठवा, बिंदास पाठवा, काळजी करू नका. आणि त्यांना सांगा, त्या ज्या पोलिसांच्या भरवशावर तुम्ही उड्या मारताना त्या तिथल्या नेपाळी पोलिसांनी देखील आता हात वर केले आहे आणि आर्मी सध्या तिकडे पाचारण केल्या गेली आहे. तुम्ही जसा आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न करता, लाठीमार करता, अश्रुधूर सोडता, गोळीबार करता, असाच गोळीबार नेपाळच्या पोलिसांनी देखील आंदोलकांवर केला. कशासाठी? आंदोलकांना संपवण्यासाठी, आंदोलन दडपण्यासाठी केला. आणि जवळपास 20 तरुण, 20 विद्यार्थी आंदोलकांना मारून टाकलं. पोलिसांनी नेपाळमध्ये फक्त 20च मारले. पण एक लक्षात घ्या, तिथले तरुण किती मंत्री आणि किती नेत्यांना धराशायी करतील याचा अंदाज सध्या तरी घेतला जाऊ शकत नाही. मी पुन्हा सांगतो, मी हिंसेचं समर्थन करत नाही, हे वारंवार सांगतो आहे. परंतु हिंसा होण्यासाठी सरकारने भाग पाडलं हे देखील विसरू नका. 24 तास निरपराध जनतेला छळणाऱ्या हिटलरला देखील स्वतःच्या डोक्यात स्वतःच गोळी घालून स्वतःला संपवावं लागलं होतं, हे विसरू नका. आणि दुसरी गोष्ट, मुसोलिनीच्या घरात बेधडक घुसून सामान्य जनतेने कपडे काढून काढून त्याला टेनपलं होतं, हे देखील लक्षात ठेवा. त्याच्याही अहंकाराला लोकांनी वरवंट्याने वाटलं होतं, हे विसरून चालणार नाही. जेव्हा जनता पेटून उठते ना, तेव्हा असाच उद्रेक होतो, असाच भूकंप होतो, असाच ज्वालामुखी फाटल्यासारखा जनतेचा राग अनावर होत असतो, हे लक्षात घ्या. अर्थात मी या हिंसेचं समर्थन अजिबात करीत नाही, हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करीत आहे, हे लक्षात घ्या. फक्त तुम्हाला सावधान करतो आहे, तुम्हाला सूचना देतो आहे. हल्ली गेली 10 वर्ष जे या आपल्या देशात तुम्ही अराजकता माजवली आहे, हिंदुत्वाच्या नावाखाली माणसात तेढ निर्माण केली आहे, हे तुमच्याच भविष्यासाठी राजकारण्यांनो
ठीक नाही, हे तुमच्या भविष्यासाठी, तुमच्या राजकीय विश्वासाठी घातक आहे, हे लक्षात घ्या. ज्या पद्धतीने सामान्य जनतेचा जबडा तुम्ही बंद करण्याचा प्रयत्न करताहेत ते अजिबात योग्य नाही. नेपाळमध्ये देखील मीडिया विकत घेतला होता, जसा भारतात विकत घेतला आहे, हे स्पष्टपणे सांगतोय. त्याला देखील तरुणांनी आगपेटीची काडी लावली आणि मीडिया हाऊस देखील जळून खाक करून टाकला आहे नेपाळमध्ये. लक्षात घ्या. जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. अंत झाला की फुगा फुटतो, ज्वालामुखी फाटतो आणि असं घडतं. राजकारण्यांनो, चुपचाप आपापली कामं करा. ज्या कामासाठी तुम्हाला सामान्य जनतेनं सालगडी म्हणून ठेवलं आहे, नेमलं आहे, त्या मालकाविषयी, त्या सामान्य नागरिकांना तुम्ही वेठीस धराल तर भारताचा नेपाळ व्हायला अजिबात वेळ लागणार नाही, हे लक्षात घ्या. आपल्या स्वार्थासाठी प्रामाणिक प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वारंवार बदल्या करणं, त्यांना वारंवार धमकावणं, त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देणं, हे धंदे बंद करा. बंद करा हे धंदे. आणि हो, तुमच्या खालची जी तुम्ही पोचलेली पिलावळ आहे त्यांना देखील समजावून सांगा. अलीकडे तुमच्या आधी तेच गावठी कुत्र्यांसारखे भुंकत असतात, त्यांचं भुंकणं बंद करा. नेपाळमध्ये जे घडलं ते कशासाठी घडलं माहित आहे ना? नसेल ठाऊक तर पुन्हा समजून घ्या. समजून घ्या. तिथल्या सोशल मीडिया, व्हॉट्सअप असेल, यूट्यूब, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम सरकारने बंद केलं म्हणून तिथले तरुण भडकले. त्यांची अभिव्यक्ती संपवण्याचा प्रयत्न केला सरकारने. आणि सोशल मीडिया सरकारने का बंद केला तर सरकारच्या विरोधात लाखो पोस्ट होऊ लागल्या होत्या म्हणून. लोक प्रश्न करू लागले होते नेपाळचे म्हणून. जनता काय म्हणायची? जनता महागाई, भ्रष्टाचार आणि बेरोजगारीवर मुक्तपणे त्या सोशल मीडियावर बोलू लागली होती म्हणून सोशल मीडियाच सरकारने बंद करून टाकला. मग जनतेचा आवाज बंद करण्यासाठी सरकारने सोशल मीडिया बंद का केला आणि मग हे का घडलं म्हणून चिडून तरुणांनी मोर्चा काढला. अतिशय शांतपणे मोर्चा सुरू होता. नारेबाजी केली, आंदोलन केलं आणि मग सरकारच्या वतीने आंदोलन दडपण्यासाठी, संपवण्यासाठी, पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी प्रयत्न केला आणि अचानक भडका उडाला, फुगा फुटला, ज्वालामुखी फाटला आणि शेवटी जनतेपुढे तिथल्या पोलिसांना झुकावं लागलं, नमावं लागलं. शेवटी मिलिटरीचा वापर करावा लागला त्या ठिकाणी. दररोज सिक्युरिटी घेऊन फिरणारे मंत्री संत्री क्षणात निराधार झाले, रस्ता दिसेल तिकडे पळू लागले. हे चित्र आपल्या शेजारच्या नेपाळमधलं आहे, लक्षात घ्या. आणि जिकडे पडेल त्या कडावर जनतेने मंत्र्यांना झोडपलं. अगदी पिंजारी जसा गाधी झोडपतो एखाद्या दांड्याने, तशी गत नेपाळमध्ये या मंत्र्यांची झाली आहे. त्यामुळे तुमच्यामधले जेवढे शेरखान असतील, जेवढे बालखान असतील, काही माजोरडे मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, त्यांची हल्ली झोप हराम झाली आहे. ते आपल्या दारातल्या गेटला, आपल्या दरवाजाला 2-2 कुलप लावत असतील रात्री झोपताना, लक्षात घ्या. कारण नेपाळ काही दूर नाही, आपला शेजारी देश आहे. ज्या ज्या ठिकाणी राजेशाही, हुकुमशाही लोक करतात, हे मंत्री संत्री करतात, पंतप्रधान करतात, जी राजेशाही भोगण्याचं काम यापूर्वी झालं त्या प्रत्येक ठिकाणी असा उद्रेक वारंवार झाला, हे लक्षात घ्या. श्रीलंकेत झाला, पाकिस्तानातही झाला, बांगलादेशातही झाला आणि नेपाळमध्ये आता झाला. त्यामुळे जनतेला आजमावण्याचा नाठाळ प्रकार यांनी करू नये, नाहीतर नाठाळांच्या मस्तकावर काठ्या बसतील, एवढं मात्र निश्चित आहे. माणुसकीने वागा, महाराष्ट्राच्या भल्यासाठी काम करा, देशाच्या भविष्यासाठी काम करा, बेरोजगारांना रोजगार द्या. ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर तुम्ही 2 वेळ आपलं पोट भरता, त्यांच्या पोटावर लाथ मारणं बंद करा. आणि हो, आणखी एक गोष्ट ध्यानात आली. महाराष्ट्रातील काही 2-3 बेजबाबदार पल्हाडी पत्रकार सत्ताधीशांची बाजू घेतात. एक तो खेरडा पत्रकार आहे, ज्याने आपला कमेंट बॉक्स भित्र्याने बंद करून ठेवला आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. आणि दुसरा तो एक भुक्कड भड्या आहे, जो कपाळाला अष्टगंधाचा टिळा लावून खूप इतरत शुद्ध मराठी बोलण्याचा दररोज प्रयत्न करत असतो आणि जनतेची दिशाभूल करण्यासाठी हा पत्रकार रोज व्हिडिओ बनवतो. या हरामखोरांना जनतेचे प्रश्न महत्वाचे नाहीत, ते प्रश्न यांना दिसतच नाही. यांना शेतकऱ्यांचे प्रश्न दिसत नाही, इथल्या बेरोजगार तरुणांची अवस्था काय झाली आहे
ते या पत्रकारांना दिसत नाही. हे दररोज सकाळी नेत्यांची चाटायला आंघोळ करून कॅमेऱ्यापुढे बसतात, हे लक्षात घ्या. यांनी देखील थोडं सावधान व्हायला पाहिजे, हे लक्षात घ्या. कारण वेळ त्यांच्यावरही येणार आहे. कारण नेपाळमध्ये अशा पत्रकारांच्या देखील गुबड्यावर झोडपे बसले आहेत, हे लक्षात घ्या. नेपाळमधील प्रकरण हे हुकुमशहांचे कान उघडण्यासाठी पुरेसे आहेत. या देशात, या विश्वात जेवढे हुकुमशहा असतील त्या सर्वांचे कान नेपाळमुळे उघडले आहेत, लक्षात घ्या. असो मंडळी, आपापल्या बुद्धीला जागृत ठेवून या विषयाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जागृत व्हा, उभे व्हा, बोलायला शिका. हा व्हिडिओ शेअर करा. यावर तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की लिहा. व्यक्त होणं फार गरजेचं आहे. आर्टिकल 19 पुन्हा एकदा वाचा. तुर्तास थांबतो. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन विषयावर बोलण्यासाठी नव्या दिवशी नव्या दमानं. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.